मंडळी, तुमचा पातळ पोह्याचा चिवडा आहे तो जेव्हा तुम्ही बनवता तेव्हा नरम पडतो का? किंवा मग त्याचा जास्त चुरा होतो का? जर असं होत असेल तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो संपूर्ण बघा. याच्यामध्ये डिटेल याच्यामध्ये तुम्हाला सांगितले. आता इथं तुम्ही बघू शकता, जो आपला चिवडा आहे तो एकदम असा कुरकुरीत झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही 1 महिन्यासाठी जरी ठेवला तरी असाच हा चिवडा राहील. इथं तुम्ही बघू शकता चिवड्याचा कलर कसा झालेला, अजिबात तेलकट झालेला नाही आणि एकदम कोरडा पण झालेला आहे. अप्रतिम असा हा चिवडा झालेला आहे आणि खायला म्हणाल तर खूपच असा टेस्टी लागतो. हा चिवडा आहे तो फक्त दिवाळीमध्येच नाही तर तुम्ही एरवी मुलांना टिफिनमध्ये किंवा असं एरवीही चहासोबत वगैरे खाण्यासाठी आपण हा चिवडा आहे तो बनवून ठेवू शकतो. काय अप्रतिम असा दिसतोय बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये. आजची तर रेसिपी तुम्ही बघितलीच आहे, पातळ पोह्याची आहे आपली. तुमचा जर पातळ पोह्याचा चिवडा बिघडत असेल तर हा रेसिपी आहे ती तुमच्यासाठी आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण ह्या चिवडा कसा करायचा आहे, कशा पद्धतीने केला जातो ते अगदी सोप्या पद्धतीने इथे मी सांगितलेलं आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. बघा आता इथं मंडळी, मी इथं 1 किलो पोहा घेतलेला आहे आणि हा पोहा आहे ना तो मी 1 ते 2 तासांसाठी उन्हामध्ये वाळवून घेतलेला आहे. आता हा पोहा आहे तो 1 किलोचा मी इथं बनवणार आहे. म्हणजे पोहे 1 किलो घेतलेले, चिवडा इथं आपण 1 किलो पोह्यांचा बनवणार आहे. सुरुवातीला काय करायचं, एक चाळण घेतली परातीमध्ये आणि त्यावरती हे पोहे ते थोडे थोडे चाळणीवरती घालून आपण चाळून घ्यायचे. चाळून घेतल्यानंतर त्यातील जे बारीक बुरादा असतो तो खाली पडतो. याच्यामध्ये भरपूर असा बारीक बुरादा असतो आणि तो खाली निघाला जातो. तो जर आपण नाही काढला ना तर मग चिवड्यामध्ये तो तसाच राहतो, आपण भाजला जातो आणि चिवड्यामध्ये मग आपल्याला जास्त प्रमाणात खाली खर दिसती किंवा मग चुरा दिसतो. तर याच्यामध्ये बघा, तुम्हाला शेवटी दाखवते, 1 किलो मध्ये भरपूर एक वाटी भरून असा एवढा चुराडा निघतो त्याचा. हे ज्यावेळेस आपण चाळत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये काही घाण दिसत असेल तर तीही काढून घ्यायची हातासरशी. बघा आता मी हा सगळे पोहे आहेत ना ते चाळून घेतलेले. पोहे ज्यावेळेस आपण भाजत नाही तोपर्यंत एकदम सॉफ्ट आणि असे चिवट असतात आणि ज्यावेळेस आपण भाजल्यानंतर मग ते कुरकुरीत बनतात. बघा आता एवढा सारा चुरा याच्यामधून निघालेला. आता हा आपण फेकून देऊया आणि त्यानंतर एक कढई घेतलेली आहे. कढईमध्ये हे पोहे घालून घेतले आणि स्लो गॅसवरती हे पोहे आहेत ना ते भाजून घ्यायचे. फक्त पोहे भाजत असताना गडबड करायची नाही, एकदम स्लोवरती 5 ते 6 मिनिटं हे पोहे ते भाजून घ्यायचे. पोहे टाकल्यानंतर हलवून घ्यायचे, सतत हलवून घ्यायचे. तुम्ही जर पोहे तसेच ठेवले कढईमध्ये तर एका साईडने भाजले जातील, एका साईडने भाजले जाणार नाहीत. बघा आता हे पोहे थोडे भाजत आलेले आहेत, त्यांचा कलर चेंज झालेला आहे, म्हणजे असे थोडेसे पांढरट दिसायला लागलेत आणि सिकुडले जातात. बघा असं 2-3 वेळा ना तुम्ही खाऊन चेक करू शकता आणि त्यानंतर हे पोहे आहेत ते एका परातीमध्ये काढून घ्यायचे आणि थंड करायचे. पोहे तोंडात टाकल्यानंतर एकदम असा कुरकुरीत लागला पाहिजे, चिवट लागला नाही पाहिजे. स्लोवरती परफेक्ट पोहे आपण भाजून घेतले ना की आपला चिवडा एकदम असा कुरकुरीत होतो. त्यामुळे पोहे व्यवस्थित भाजून घ्यायचे, अजिबात गडबड करायची नाही. आता तुम्हाला मी हातावरती चुरवून दाखवते पोहे आपले एकदम कसे कुरकुरीत झालेले. खाल्ल्यानंतरही लगेच लक्षात येतं की आपले पोहे कसे कुरकुरीत झालेले आहेत आणि आपल्याला कशा पद्धतीचे पाहिजेत ते. इथं तुम्ही बघू शकता, नुसतं आपण थोडंसं चुरवलं तरी पोहे आहेत ना ते एकदम चुरवले जातात. आता आपण हे पोहे थंड करून घेऊया आणि त्यानंतर इथं बघूया बाकीचं साहित्य आपण काय घेतलेले. इथं मी एक सुक्या खोबऱ्याची वाटी घेतलेली, मोठी घेतलेली आणि अशा पद्धतीने त्याचे बारीक असे काप करून घेतलेले. थोडे पातळ करायचे म्हणजे काय होतं, तळले पण व्यवस्थित जातात आणि ते काप आहेत ते टाकून न देता चिवड्यामधून खाल्ले जातात. त्यानंतर इथे शेंगदाणे घेतले, शेंगदाणे मी थोडे जास्त घेतलेले आहेत. शेंगदाणे चिवड्यामध्ये खूप छान लागतात, तर इथं साफ करून घेतलेले 2 वाट्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर जी चिवड्याची डाळ असते ती मी इथं 1 वाटी भरून घेतलेली आहे. तुम्हाला आवडत असेल याच्यात थोडीशी जास्त करू शकता, छान लागते चिवड्यामध्ये डाळ. त्यानंतर इथं मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत, तर काजूचे मी तुकडे 2 करून घेतलेले आहेत आणि जे बदाम आहेत ते तसेच अख्खे घेतलेले आहेत. आता हे आपण बाजूला ठेवूया आणि याच बरोबर आता इथं मी मिरची घेतलेली आहे. बघा, तर मिरची आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. ही तिखट मिरची आहे त्यामुळे मी अर्धी वाटी घेतलेली आहे. त्यानंतर इथं फ्रेश कढीपत्ता घेतलेला आहे. याच्यामध्ये टाकताना शक्यतो तो फ्रेश कढीपत्ताच वापरा, म्हणजे त्याला टेस्ट आहे ती खूप छान येते. आता इथे कढई घेतलेली आणि त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया, म्हणजे हे सगळं साहित्य आहे ते एक एक करून आपण तळून घेऊया. आता याच्यात तेल घालून घेतलं. सुरुवातीला मी याच्यामध्ये चिवड्याची जी डाळ आहे ती घालून घेतलेली. चिवड्याची डाळ आहे ती भाजायला म्हणजे तळायला जास्त वेळ लागत नाही. बघा सतत हलवून घ्यायची आणि छानपैकी खरपूस भाजून घ्यायची आहे. आपण चिवडा जास्त दिवस ठेवणार आहे तर त्यासाठी आहे ना प्रत्येक याच्यातील पदार्थ आहे तो चांगला तळायचा आहे किंवा जे पोहे आपण घेणार आहे ते चांगले भाजून घ्यायचे, म्हणजे खूप दिवस चिवडा राहिला तरी अजिबात खराब होत नाही आणि नरम पडत नाही.
आता बघा ही चण्याची डाळ आहे ना ती व्यवस्थित सतत हलवत म्हणजे सगळा त्याचा प्रत्येक दाणा आहे तो चांगला तळला गेला पाहिजे डाळीचा. अशा पद्धतीने हलवून चांगलं मग त्यानंतर मी चाळणीवरती काढून घेतलेले त्यातील संपूर्ण तेल नितळून दिलं आणि त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता ही डाळ तर आपली तळून झालेली. आता याच तेलामध्ये आपण पुढे बाकीचं साहित्य अशाच पद्धतीने तळून घेणार आहे. आता डाळ बाजूला ठेवते आणि त्याच्यामध्ये खोबऱ्याचे जे काप होते ते घालून घ्यायचे आहेत. बघा खोबऱ्याचे काप आहे ते पातळ तळण्यामुळे काय होतं खाता पण येतात आणि तळले पण जातात, संपूर्ण कच्चा राहत नाही. काय जाड भाग घेतल्यानंतर किंवा तुकडा घेतल्यानंतर थोडा आतून कच्चा राहतो आणि थोडे दिवस चिवडा राहिल्यानंतर मग त्याला कुबटपणा यायला लागतो. तर शक्यतो ते थोडे पातळ करायचे आणि असे चांगले सगळ्या बाजूनी चांगले तळून घ्यायचे. बघा काय मस्त असे गोल्डन असे झालेले आहेत आणि खाताना पण खूप छान टेस्टी लागतो खोबरं हे. आता खोबरं तर भाजून आपलं तयार झालेलं आहे. याच्यामध्ये आता मी शेंगदाणा घालून घेते. मी शेंगदाणा थोडा जास्त वापरलेला आहे. मला पोह्यांमध्ये म्हणजे सॉरी चिवड्यामध्ये हे जे शेंगदाणे आहेत ते खूप आवडतात आणि छान लागतात जरा थोडे जास्त घातले की. त्यामुळे शेंगदाणा आहे ना तो थोडा जास्त घालायचा आहे. शेंगदाणा पण चांगला खरपूस तळून घेतलेला आहे. त्याच तेलामध्ये आता आपण जे ड्रायफ्रुट्स घेतले होते काजू आणि बदाम तेही मी याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत आणि तेही पटकन तळले जातात. थोडेसे असे ब्राऊन व्हायला लागले की त्यानंतर आपण काढून घेऊया. आणि जो बदाम आहे तो असा फुगला जातो आणि एकदम क्रंची बनतो. असा मधून मधून एखादा बदाम एखादा काजू आला ना की खायला खूप टेस्टी असा लागतो चिवड्यामध्ये. बघा आता हे जे ड्रायफ्रुट्स घेतले होते तेही आता तळून तयार झालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये शेवटी आहे ना मी तेल थोडं कमीच घेतलं होतं, एकदम जास्त तेल घातलेलं नाहीये. परफेक्ट तेल घेतलं होतं पण तरी सुद्धा मी तुम्हाला नंतर मापून दाखवते की ज्यावेळेस आपण याच्यामध्ये चिवड्यामध्ये तेल घालणार आहे तर त्याच्यासाठी किती तेल लागल ते. आता इथे मी हिरवी मिरची घातलेली आहे. इथं तुम्ही मिरची घातल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालू शकता आणि बाजूला काढून घेऊ शकता किंवा मी आता याच्यामध्ये मीठ घातलेलं नाहीये. मिरची घातल्यानंतर लगेच त्याच्यावरती थोडी भाजत आली ना की त्याच्यावर कढीपत्ता घातला आणि कढीपत्ता आणि मिरची दोन्ही एकत्र भाजून घेतलेले आहेत म्हणजे तळून घेतलेले. कढीपत्ता चांगला असा कुरकुरीत होत नाही तोपर्यंत तळून घ्यायचा आहे. बघा आता एकदम कुरकुरीत असा आपला कढीपत्ता तयार झालेला. मिरची आणि कढीपत्ता मी एकत्र काढून घेते. आता ह्या मिरचीचं जे तिखटपणा आहे कढीपत्त्याचा जो हे फ्लेवर आहे तो या तेलामध्ये उतरलेला आहे. आता इथं काय करायचं आपण मी हे तेल आहे ते एका टोपामध्ये काढून घेतलेले आणि तुम्हाला दाखवते की मी किती पळी घातलेले. एवढी माझी पळी आहे तर या पळीने इथे मी 4 पळी हे तेल घातलेले तर बघू शकता. मी तेच तेल वापरले. मी सुरुवातीला घेतानाच म्हणजे जे तेल घातलं होतं शक्यतो मी अंदाजे घातलेले पण ते परफेक्ट बसलेलं आहे. एवढं तेल आपल्याला परफेक्ट आहे. त्यानंतर हे तेल आहे ते आता गरम आहे, खाली गॅस बंद आहे आणि त्याच्यामध्ये जो पोहेचा चमचा असतो तो 1 चमच्याला थोडंसं कमी किंवा छोटा चमचा असेल तर छोटा चमचा भरून घालून घ्यायचा आहे. बघा इथं आता हळद घातलेली आहे आणि तसंच थोडंसं हलवून घ्यायचंय. जास्त गरम तेल नाहीये त्याच्यामुळे हळद आहे ना ती काळी पडलेली नाहीये. त्यानंतर आपण जे तळून घेतलेले पदार्थ आहेत ते जे पोहे भाजून घेतले होते त्याच्यावरती घालून घ्यायचे. आता इथं मी 2 परातीमध्ये घेतलेले कारण काय होतं एक भांडं असेल तर एका भांड्यामध्ये पण तुम्ही घेऊ शकता. 2 ह्याच्यात घेतल्यामुळे आपल्याला हलवायला एकदम इझी जातं, हलक्या हाताने हलवता येतं. मसाला वगैरे असेल किंवा हे बाकीचे पदार्थ असतील तर एकसारखे सगळीकडे लागले जातात. आता मिरची आणि कढीपत्ता मी घालून घेतलेले. आता मी सुरुवातीला याच्यावरती मीठ घातलं नव्हतं तर तेलामध्ये हे जे तेल आपण घेतलेले त्याच्यामध्ये तुम्ही मीठ घालू शकता किंवा मग नंतर मोहरी आणि मीठ एकत्र घातलं तरीही चालू शकतं. आता याच्यातील बघा मी थोडंसं तेल 1 पळीवर शिल्लक ठेवणार आहे, बाकीचं तेल सगळं याच्यामध्ये घालून घेणार आहे. बघा आता ह्याच्यावरती तेल घालते आणि मग आपण मिक्स करून घेऊया. हळद आहे ना ती एकदम जास्त पण नाही घालायची आणि एकदम कमी पण नाही घालायची. काय होतं हळद जास्त झाली की चिवडा एकदम म्हणजे पिवळा दिसतो जास्त ह्याचा आणि कडवट बनला जातो. त्यामुळे जास्त हळद पण नाही घालायची, थोडीशी लाईट मध्ये घातली ना की व्यवस्थित हे होतं. आणि सुरुवातीला आपण जेव्हा मिक्स करतो ते एकदम हलक्या हाताने करायचं. अशा पद्धतीने 2 चमचे घ्यायचे आणि 2 चमच्याच्या साह्याने एकदम हलकं हलकं हलवून घ्यायचं आहे. म्हणजे त्याला जास्त असं हे करायचं नाही, नाहीतर पोहे आपले कसे भाजलेले असतात तर त्यांचा चुरा व्हायला वेळ लागत नाहीये. बघा आता तिथं तुम्हाला थोडंसं पांढरट दिसतोय चिवडा, परंतु जसजसा हा चिवडा हे होत जाईल ना तसं मुरत जाईल तसं त्याचं तेल उतरत जातं. बघा इथे मी एकदम बारीक मोहरी घेतली, मीठ घातलं आणि जे तेल शिल्लक ठेवलं होतं थोडंसं 1 ते 1.5 पळी ते तेल परत याच्यावरती घालून घेतलेले. ह्या चिवड्यावरती शक्यतो बारीक मोहरीचा वापर करा म्हणजे खाताना काय तोंडात येत नाही आणि मुलंही व्यवस्थित खातात. आता आपण हे असंच परत एकदा मिक्स करून घ्या. बघा आता कलर याचा थोडा चेंज होत चाललेला आहे
आणि तेल पण जास्त घालायचं नाही. काय होतं, तेल जास्त घातल्यानंतर आपण ज्यावेळेस डब्यात ठेवतो ना, तर तेल सगळं खाली उतरलं जातं, खालचा चिवडा खराब होतो आणि खातानाही आपल्याला जास्त प्रमाणात तेलकट लागतो. तर शक्यतो थोडासा कोरडाच ठेवायचा आहे. आवश्यकता वाटली तर तुम्ही त्याच्यामध्ये एखादी अर्धी पळी नंतर थोडीशी हळद टाकून गरम करून तेल घालू शकता. पण इथं आहे ना, मी प्रमाण आहे ते परफेक्ट सांगितलेलं, एवढं प्रमाण परफेक्ट होतं. आता हा चिवडा आहे त्याच्यावरती मी 2 चमचे आहे ते पिठी साखर घालून घेतलेली आहे. तुम्ही पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे याच्यामध्ये घालू शकता. त्यानंतर अशा पद्धतीचा 2 चमचे घ्यायचे आणि त्यांनी हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. बघा इथं कलर आहे तो आता तुम्हाला एकदम परफेक्ट दिसतोय. जर जास्त तेल घातलं तर एकदम चिवडा आहे ना, तो तेलकट बनतो, लवकर खराब होतो आणि त्याला वास येतो. त्यामुळे शक्यतो आहे तो तेलाचं प्रमाण आहे चिवड्यामध्ये घालायचं ते व्यवस्थित घालायचं आहे. बघा आता 1 किलोसाठी मी 4 पळी तेल घातलेलं आहे याच्यामध्ये आणि तळायला तेल लागलेलं आहे ते वेगळे. मी टेस्ट करून बघते, याच्यामध्ये जर मीठ कमी असेल किंवा मग थोडंसं गोड कमी असेल तर याच्यामध्ये तुम्ही ऍड करू शकता. वरून थोडंसं करायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तरी सुद्धा आपला बघा हा चिवडा एकदम परफेक्ट झालेला आहे. अजिबात याच्यामध्ये कुठलंही मीठ टाकायचे किंवा पिठी साखर घालायची मला गरज लागलेली नाही. हे जे प्रमाण दिलेले ते अचूक प्रमाण आहे. तुम्ही पण अशा पद्धतीचा चिवडा करून बघा. चला मी तर टेस्ट करून बघते. तुमच्या तोंडाला पाणी आलं असेल तर नक्कीच अशा पद्धतीचा चिवडा आहे तो करून बघा. तुमचा चिवडा कसा झालाय त्याची कमेंट करा. इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि थोडा जरी व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस करा अशाच आपल्या काही एकदम सोप्या आणि सिंपल रेसिपींसाठी. चला तर मंडळी, काय अप्रतिम असा हा चिवडा झालेला आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीचा बनवून बघा. हा चिवडा आहे तो अजिबात चिवड बनत नाही, वातड बनत नाही आणि 1 महिन्यासाठी हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. हा मुलांना तुम्ही आणि आपल्याला सुद्धा छोट्या मोठ्या भुकेसाठी हा आपण असा बनवून ठेवला तर इझी पटकन कधीही खाता येतो. चला तर मग रेसिपी कशी झाली ते नक्की सांगा. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस करा अशाच आपल्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी. धन्यवाद.